नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच प्रामुख्याने ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर एमपीसी पदभरती जी काही घेतली जाते तर या एमपीसी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये काही प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तर एमपीसी परीक्षेत झालेला मोठा बदल जो काय असणार आहे, हा बदल त्याचबरोबर कोणत्या पदांच्या परीक्षेत बदल करण्यात आलेला आहे हे आत्ताच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जर का तुमची संमती असेल तर लगेचच आपण यामध्ये काय करायचं आहे तर माहिती पाहिजे। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती वेगवेगळे कोर्सेस काय असणार आहेत तर अवेलेबल असणार आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने बघा अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम जीएनएम, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट असेल, औषध निर्माता, जलसंपदा, नगर परिषद, एफडीए बॅच, आदिवासी बॅच, त्याच्यानंतर आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तलाठी भरती, स्वच्छता निरीक्षक, पशुसंवर्धन, महिला बाल विकास, टीईटी आणि एलएसओ ही जी काही सर्व पदे सांगितली जातात या पदांच्या साठीची नवीन जीआर आणि नवीन अभ्यासक्रमानुसार आपण या बॅचेस सुरू करतोय। बघा ह्या बॅचेसची जी काही ऑफर आहे ही मान्सून ऑफर खास तुम्हा सर्वांच्यासाठी असते, ज्याच्यामध्ये 1100 रुपयामध्ये तुम्ही संपूर्ण एका वर्षभरासाठी कोणतीही बॅच काय करू शकताय, जॉईनिंग करून घेऊ शकताय। यामध्ये जी काही शेवटची तारीख सांगितली जाते ही 5 जुलैची असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर या सुवर्ण संधीचा किंवा मान्सून ऑफरचा काय घ्या तर फायदा घ्या। यामध्ये बघा तुमच्यासाठी काय सांगितलं जातं बघा, तर ह्या बॅचेसचे खास फीचर्स असणार आहे। डिजिटल बोर्डवरती साध्या आणि सोप्या पद्धतीने शिकवलं जातं, त्याचबरोबर या ठिकाणी जे काय असणारे लेक्चर्स होतात हे लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये होतात, जे की तुमच्यापर्यंत अवेलेबल करून दिले जातात। तुम्ही ते डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। तसंच वीकेंडचे जे काय असणारे 2 ते 3 दिवस असतात, या कालावधीमध्ये आपण पीवायक्यू टाइपचे क्वेश्चन सिरीज सोडवून घेतो किंवा तत्सम लेवलचे इतर क्वेश्चन या ठिकाणी सोडवून घेत असतो आणि तुमचं प्रिपरेशन पर्यंत काय करत असतो, योग्य पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देत असतो। तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुमच्या भेटीसाठी असणार आहे। या ठिकाणी तुम्हाला तो योग्य पद्धतीने काय करतो तर मार्गदर्शन करतो। त्याचबरोबर ऍप्लिकेशन मधील जे काही ई बुक्स आहे याच्याद्वारे नोट्स तुमच्यापर्यंत काय केल्या जातात, सर्क्युलेट केल्या जातात। जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुम्हाला यापैकी कोणत्याही बॅचेस मध्ये एनरोल व्हायचं असेल तर लवकरात लवकर आलेल्या मान्सून संधीचा काय करायचा असणार तर फायदा घ्यायचा असणार आहे। लवकरात लवकर कोणतीही बॅच तुम्ही जॉईनिंग करून घेऊ शकताय। चला पुढे बघा काय सांगितलं जातं, तर एमपीसी परीक्षेत मोठा बदल, महाराष्ट्रातील गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे। बघा एमपीसी सुद्धा आता इथून पुढे जी काही गट क ची जी काही असणार एक्झाम आहे ही ऑनलाईन पद्धतीने घेतला जाणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असणार आहे। ओके, मग आता ही जी काय अधिकृत जाहिरात असणार यामध्ये एकूण पदांची संख्या 2619 एवढी पदभरती असणार आहे। लिपिक टंकलेखक यांच्या जागा महत्वाच्या असणार बघा, तर लिपिक टंकलेखकच्या 1864 जागा, कर सहाय्यकासाठी बघा 282 जागा, उद्योग निरीक्षक 9 जागा, तांत्रिक सहाय्यक 3 जागा आणि सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक गट क याच्यासाठी 461 जागा असणार आहेत। म्हणजे एवढी ही मोठी 2619 पदांच्या साठीची केली जाणारी पदभरती आहे। शासनाने ही सर्व पदे एमपीसी कडे वर्ग केलेली असून त्याचे आम्ही स्वागत केले, परंतु बघा आता पुन्हा त्याच परीक्षा ऑनलाईन घेतल्याचा निर्णय लाखो विद्यार्थ्यांशी द्रोह करणारा सांगितला जातो। तरी पण अजून एमपीसीच्या जो काही परीक्षा असणे या परीक्षेमध्ये अशा प्रकारे बदल करण्यात आल्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात जी काही मुलं असणार आहेत ही मुलं या ठिकाणी नाराज झाले दिसून येतात। बघा यामधली जी काय अधिकृत जाहिरात आहे ही अधिकृत जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी ने महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 या अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून विविध विभागांमधील 2619 पदांच्या विषयीची ही जाहिरात काढलेली आहे। यामध्ये बघा प्रामुख्याने परीक्षेचं जे काही स्वरूप आहे हे परीक्षेचं स्वरूप बघा काय सांगितलं जातं, तर परीक्षेचं स्वरूप अर्ज करण्याची सुरुवात 27 जून 2026 पासून असणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै असणार आहे आणि परीक्षा दिनांक 27 ते 29 सप्टेंबर 2026। परीक्षेची तारीख सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायची, 27 ते 29 सप्टेंबरला असणार आहे। पदे व रिक्त जागा ही जी काय असणारी पदभरती आहे ही पदभरती बघा लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि त्याचबरोबर इतर पदांच्या साठीची घेतली जाणार आहे। वयोमर्यादा किमान 18, ओके, या 18-19 वर्षापासून ते खुल्या प्रवर्गासाठीची काय असणार आहे तर
वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत आहे. 18-19 ते किती सांगितलं जातं बघा, तर 38 वर्षापर्यंत असणार आहे. त्याचबरोबर इतर मागासवर्गीय, त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती यांना नियमितप्रमाणे 5 वर्षांची यामध्ये काय देण्यात आलेली आहे, सवलत देण्यात आलेली आहे. परीक्षेचे स्वरूप ही प्राथमिक परीक्षा ऑनलाईन आणि संगणक आधारित म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी स्वरूपात घेतली जाणार आहे. यात उत्तम पास किंवा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाते. आधी परीक्षेचे स्वरूप बघा, ही प्राथमिक परीक्षा ऑनलाईन संगणक आधारित स्वरूपात घेतली जाणार आहे. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलवले जाते. अधिकृत अधिसूचना तपासण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही एमपीसी अधिकृत संकेतस्थळाला काय करू शकताय, तर भेट देऊ शकताय. ओके, बघा, तर हा जो काय असणारा शासनाचा किंवा एमपीसीचा जो काही निर्णय आहे, हा निर्णय मुलांच्या घशी कुठपर्यंत उतरतो, त्याचबरोबर एमपीसी याच्यामध्ये बदल करते का किंवा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा होईल का, याबाबतची माहिती किंवा याबाबतचं जे काही आलेलं अपडेट असणार आहे, हे अपडेट आपण घेऊन पुन्हा लवकरच भेटूया. ओके, कशा पद्धतीने या परीक्षेमध्ये बदल झालेले असणार आहे, तर त्याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची असणार आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लवकरात लवकर तुम्हाला हवी असणारी बॅच, मान्सून बॅच जे असणार आहे, लवकरात लवकर काय करायची असणार तर परचेस करा. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.